नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्मर आयडी काढून घेणे बंधनकारक. हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचे आवाहन. शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ॲग्रोस्टॉक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीची सुरुवात झाली असून हदगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करण्यासाठी 8 ते 13 मार्च 2025 या कालावधीत ॲग्रोस्टॉक विशेष नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲग्रोस्टॉक नोंदणी मोफत असून शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करावी असे आवाहन हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले आहे. आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, 7/12 उतारा, जमिनीचा दाखला घेऊन शेतकऱ्यांनी CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर या सहकार्याने आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन सुद्धा हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केले आहे. तर पाहूया हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतावेळेस काय आता आपण विचारल्याप्रमाणे ॲग्रीस्टॅकच्या प्रभावी ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आजचा आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे. अशाच प्रकारचे कॅम्प आजपासून आपण तालुक्यामध्ये 13 तारखेपर्यंत प्रत्येक सज्जाला आयोजित केलेले आहेत. ॲग्रीस्टॅक योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये जसं आपण प्रत्येक व्यक्तीला एक त्यांचा वेगळा आधार नंबर देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा शेतकरी नंबर दिला जाणार आहे. आणि या शेतकरी नंबर मार्फतच इथून पुढे शेतकऱ्यांना जे काही लाभ मिळणार आहेत ते या शेतकरी नंबरला अटॅच असणार आहेत आणि याच्या मार्फतच दिले जाणार आहेत. तर या कॅम्पद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यामध्ये प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि त्यांचं ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता फार्मर ID रजिस्ट्रेशन केलं जाईल याकरिता आम्ही ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कॅम्पच्या निमित्तानं मी आपणालाही आवाहन करतो की आपणही आपल्या मार्फत या ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आणि फार्मर ID रजिस्ट्रेशन करता आवाहन करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत यांचा प्रचार करण्यात यावा.